सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 51 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता हसणाऱ्या पद्मिनीचा हात विशालच्या मांडीवर होता आणि विशाल तिच्याकडे बघत हसत होता. पण त्याच्या आतमध्ये करंटच व्हायला लागला होता आणि तो मनातच म्हणत होता, मिस पल्लवी प्लीज प्लीज हात काढा मिस पल्लवी, मला खूप कसं तरी होतंय हो. पण काही केल्या पद्मिनीचा हात त्याच्या मांडीवरून निघत नव्हता. तिने तिच्याही नकळत तो हात तिथे ठेवला होता, कारण तिला वाटलं की तिच्या शेजारी रुद्रच बसला आहे. आणि बहीण भावांमध्ये इतकं तर चालतंच ना. पण आता विशाल साहेबांची अवस्था मात्र खूपच बिकट झाली होती आणि आता विशालचे हात पाय लटपट कापायला लागले आणि सगळं असह्य झालं त्याला. त्यानं एक आवंडा गिळला आणि विशाल ताडकन उभा राहिला, तेही एकदम कडक सावधान स्थितीत. आणि तसं सगळ्यांनीच त्याच्याकडे खूप आश्चर्यानं पाहिलं. आणि दामिनी म्हणाली, दादा अरे काय झालं, उठून का उभा राहिलास? आणि विशाल पुन्हा थोडीशी खुर्ची बाजूला सरकवत म्हणाला, अगं ते काही नाही, जरा व्यवस्थित बसलो. आणि तो पद्मिनीपासून थोडा बाजूलाच बसला. पण आता तेही पद्मिनीच्या लक्षात आलं नव्हतं. आता मग सगळे जेवण करत होते आणि रुद्र म्हणाला, अग्निहोत्री साहेब नेक्स्ट टाईम याल तेव्हा पण वर्दीतच याल का? आणि विशालने त्याच्याकडे चिडून पाहिलं. आणि रुद्र म्हणाला, पण अग्निहोत्री साहेब मला माहीत आहे तुम्ही सतत वर्दीत का येताय आमच्या घरी. तसा विशालला ठसकाच लागला आणि तो मनातच म्हणाला, बाप रे, याला कळलं की काय माझ्या मनातलं, की मी मिस पल्लवी म्हणाल्या म्हणून असा वर्दीत येतो. रुद्रला जर कळलं तर माझं काही खरं नाही. आणि इतक्यात दामिनी जागची उठली आणि त्याला पाणी देत म्हणाली, दादा हळू ना, असं म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. आणि रुद्र जागेवरूनच गाणं म्हणायला लागला, वेड्या बहिणीची ही वेडी माया. आणि सगळ्यांना थोडं थोडं हसायला येत होतं. आणि विशाल ठसकतच चिडून रुद्रकडे बघत होता. तसं पद्मिनीनं सुद्धा रुद्रकडे रागात पाहिलं आणि रुद्र गप्प बसला. मग रुद्र म्हणाला, साहेब अहो मला असं म्हणायचं होतं की आता तुम्ही डायरेक्ट वर्दीवरच जाऊन झोपणार आणि तसंच वर्दीवरच आंघोळ करणार आणि अंगावरच वर्दी सुकवत पोलीस स्टेशनला जाणार, बरोबर ना? आणि असं म्हणून रुद्र एकटाच हसत होता त्याच्या जोकवर. पण सगळे शांत होते आणि पद्मिनी त्याच्याकडे रागानं बघत होती. आणि मग विशाल म्हणाला, व्हेरी फनी, मूर्खासारखं काहीही बडबडतो. आणि मग आता जेवण झालं आणि विशाल म्हणाला, दामिनी मी निघतो आता. आणि मिस पल्लवी वन्स अगेन हॅपी बर्थडे. आणि रुद्र म्हणाला, बाय बाय. विशाल म्हणाला, माझं अजून बोलून झालं नाही. आणि तो दामिनीला म्हणाला, दामिनी घराकडे एक चक्कर टाक, आई तुझी आठवण काढते. दामिनी म्हणाली, दादा आता घरी जाशील ना? आणि विशाल रुद्रकडे पाहून म्हणाला, अगं आम्ही पोलीस आहोत, 24 तास ड्युटीवर हजर राहावं लागतं आम्हाला, झोपा नाही काढत आम्ही इतरांसारख्या, असं तो खोचकपणे म्हणाला. आणि रुद्र म्हणाला, 24 तास ड्युटी करता, पण कौतुक किती होतं तुमचं, आठवतंय ना सार्वजनिक रक्षाबंधन? आणि आता विशाल रुद्र आणि दामिनीच्या मागे बसलेल्या पद्मिनीला पुन्हा म्हणाला, येतो, बाय, गुड नाईट. आणि तो निघून गेला. आता सगळी आवराआवर झाली आणि दामिनी रुद्र त्यांच्या बेडरूममध्ये होते. आणि दामिनी म्हणाली, रुद्र किती छान झाला ना ताईंचा बर्थडे, आणि ताई किती सुंदर दिसत होत्या. आणि रुद्र तिला मिठी मारून म्हणाला, ताई तर सुंदर दिसत होतीच, पण माझी सौ सुद्धा खूप सुंदर दिसत होती आज, मला तर तिची नजरच काढू वाटत होती. आता दामिनी थोडी लाजली आणि तिच्या इयरिंग्स काढून ठेवायला लागली. आणि रुद्र म्हणाला, स्टॅच्यू. तशी दामिनी पुन्हा मूर्तीसारखी एका जागी थांबली. आणि आता रुद्रने तिचे इयरिंग्स काढले, मग तिच्या गळ्यातलं काढलं, अगदी मंगळसूत्रसुद्धा काढून टाकलं. एक एक करून त्यानं तिच्या हातातल्या सगळ्या बांगड्या काढल्या आणि शेवटची बांगडी काढताना नेमकी फुटली आणि तिच्या हातातून रक्त आलं. तसं तिनं तशाच मूर्तिमंत अवस्थेत डोळे झाकले. तिला वेदना झाली आणि रुद्रनं लगेच तिच्या हाताचं रक्त त्याच्या ओठांनी पिऊन टाकलं आणि त्याच्या थंड ओठांच्या स्पर्शानं ती शहारायला लागली. आणि आता सगळ्यात शेवटी रुद्रनं तिच्या पदराची पिन काढली. तसा अख्खा पदर सुळकन खाली येऊन पडला.
रुद्रनं पदर पकडून तिच्या भोवतीचा त्याचा वेढा काढला आणि हळूहळू तिची साडी खेचू लागला. तसा तिच्या पोटात खड्डा पडला आणि हृदयाची धडधड खूप जास्त गतीने वाढली. रुद्र साडी खेचत खेचत एक एक प्लेट तिच्या निरीतून सोडवत होता. मग त्यानं सगळी साडी खेचून घेतली आणि बेडवर फेकून दिली. आता दामिनी त्याच्यासमोर फक्त ब्लाउजवर आणि पेटीकोटवर उभा होती. तिला त्या अवस्थेत पाहून रुद्रचं सुद्धा रक्त तापायला सुरुवात झाली. ती अजूनही तशीच स्तब्ध उभा होती, कारण त्यानं रिलीव म्हणाल्याशिवाय ती हलणार नव्हती. आता रुद्र तिच्या जवळ गेला आणि तिच्या पायात गुडघ्यावर खाली बसला आणि तिच्या बेंबीवर हळूच किस केला आणि तिच्या पेटीकोटची नाडी सोडली तशी तिनं तिच्या हाताच्या मुठी झापून घेतल्या आणि रुद्रनं तिची कंबर हळूच दाबली आणि तो उठून उभा राहिला. आता त्यानं तिला समोरून मिठी मारली आणि तिच्या ब्लाऊजची बॅक साईडची नाडी खोलली आणि हळूच त्याची बोटं तिच्या पाठीवर नाचवली. तिथेच तिच्या गळ्यावर एक किस केला आणि हळूच पुन्हा खाली येऊन तिच्या छातीच्यावर एक किस करून तिचं एक ब्लाऊजचं हुक काढलं आणि ती स्वतःवर आता कंट्रोल करू शकतच नव्हती. किती हा दुष्टपणा! तिला स्टॅच्यू करून तो एकटाच सगळा आनंद घेत होता आणि तिला अधीर करून सोडत होता. आणि दामिनीने आता त्याने रिलीव म्हणण्याची वाट न पाहताच त्याला घट्ट मिठी मारली आणि रुद्र तिला म्हणाला, दामिनी, तू चिटिंग केलीस, आता तुला याची शिक्षा भोगावी लागणारच. ती तशीच त्याला मिठी मारून गालात हसत म्हणाली, रुद्र, तुला काय द्यायची ती शिक्षा दे, पण फक्त तुझ्यापासून लांब जाण्याची शिक्षा देऊ नकोस. मग तू माझा प्राण घेतलास तरी चालेल. असं म्हणत तिने त्याला आणखीन घट्ट दाबला मिठीत. रुद्र तिच्या वेणीतील एक एक पेढा तसाच पाठीमागून सोडत सोडत म्हणाला, असं कसं तुझा प्राण घेऊ मी? तुझा प्राण आता तुझा नाहीच, तो तर माझा आहे. मग तू मला आणखीन काय देऊ शकतेस? आणि तिनं लाजून त्याचे डोळे झाकले तिच्या हाताने आणि त्याच्या ओठावर तिचे ओठ टेकवले आणि लाजून दूर पळणार इतक्यात त्यानं तिचा हात घट्ट पकडला आणि ती म्हणाली, स्टॅच्यू. तसा तो म्हणाला, आता अजिबात नाही. तू एकदा या गेमची अट मोडलीस, आता मी सुद्धा ही अट पाळणार नाही. असं म्हणून त्यानं तिला उचलून घेतली, गोल गोल तशीच हातावर घेऊन फिरवली आणि बेडवर ठेवली आणि तिने डोळे झाकून घेतले आणि त्याच्या गळ्यात हात टाकले. त्याला जवळ ओढून त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याला डीप डीप किस करू लागली. रुद्रसुद्धा तिच्या ओठातला रस पिऊ लागला आणि त्यानं त्याचे हात तिच्या अंगावर फिरवायला सुरुवात केली. तशी ती मोहरून गेली आणि उत्कट झाली. आता रुद्रनं लाईट ऑफ केली. दोघांच्याही अंगावरच्या होत्या नव्हत्या तेवढ्या वस्त्रांचा अडथळा दूर झाला आणि त्या अंधारातच थोडीशी हालचाल झाली आणि काही वेळाच्या हालचालीनंतर सगळं शांत शांत झालं आणि रुद्रनं तिची चोरटी शिकार केली आणि आता ती शिकार आणि तो शिकारी दोघेही शांत झोपी गेले. आता इकडे रात्री विशाल घरी आला आणि पुन्हा पद्मिनीचा फोटो जवळ घेऊन बसला आणि तिला म्हणाला, तू वाट बघतेस माझी की नाही हे मला माहीत नाही, पण का बघशील तू माझी वाट? कारण तुला तर माहीतच नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो. मग तुझ्याकडून अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे? आणि जरी तुझं लग्न झालं असेल, तुला मुलं झाली असतील, तरी मी तुझ्यावर रागवणार नाही, कारण यात दोष तुझाही नाही आणि माझाही नाही. दोष फक्त नशिबाचा आहे, कारण या नशिबानं मला संधीच दिली नाही ग माझं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त करण्याची. आणि तुला याची कल्पनाही नसेल की माझ्यासारखा कोणीतरी वेडा तुझ्यावर इतक्या दिवसांपासून, इतक्या वर्षांपासून प्रेम करतो. पद्मिनी, का नाही ग मला संधी दिली माझ्या नशिबानं? कदाचित या जन्मात आपण एक होणे आपल्या नशिबात नाही, पण आता तुला सांगू, तुझ्यासारखंच कोणीतरी मला भेटलं आहे. असं वाटतं की ती तुझीच सावली आहे. तिला पाहिलं की मला तुझा भास होतो. तू मला मिळणार नाहीस त्याचं दुःख मला होतंय आणि ती मला भेटते याचं समाधानही वाटतंय. आणि एक मात्र सदिच्छा व्यक्त करतो की तू जिथे पण असशील तिथे सुखी राहा आणि आनंदी राहा. तू आनंदी आहेस असं गृहीत धरतो आणि आता मी माझ्या आयुष्यात पुढं जायचं ठरवलं आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम हे कायम असंच शुद्ध राहील, पवित्र राहील. जितकी तू शुद्ध आहेस आणि पवित्र आहेस तितकंच, पण तुझ्यासारखीच ती शुद्धता, ती पवित्रता तिच्यात सुद्धा मला सापडली आहे.
पद्मिनी, मी योग्य तेच करतोय ना? नक्कीच तुला माझा राग येणार नाही. मी हा निर्णय घेतलाय म्हणून अशी मी आशा करतो. आणि मग विशाल पुन्हा म्हणाला, आणि ऐक पद्मिनी, जर आयुष्यात मला कधी भेटलीस तर तुझ्या मुलांना मला मामा म्हणायला सांगू नकोस, कळलं? नाहीतर मला खूप वाईट वाटेल ग. असं म्हणून तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला, पद्मिनी, तू समोर नाहीस म्हणून मला काहीच करता येईना, पण आता जी समोर आहे तिला मात्र मी आता जाऊ देणार नाही अशी सहजासहजी. तिला मिळवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. आणि आतापर्यंत जशी तू माझी ताकद होतीस, माझ्यासारख्या वणव्याला शांत करणारी तू थंड पाण्याची धारा होतीस, तसंच तुझ्यातले हे सगळे गुण मला तिच्यात दिसतात. असं म्हणून पुन्हा एकदा तिचा फोटो मनापासून त्यानं पाहिला आणि त्या फोटोचा किस घेणार इतक्यात तो थांबला आणि म्हणाला, नाही, आता हा माझा अधिकार नाही. आता मी तुला मुक्त केला आहे माझ्या आठवणीतून. असं म्हणून त्यानं फोटो कपाटामध्ये ठेवून दिला. आणि आता विशाल झोपला. पद्मिनीनं त्याच्या हातात दिलेला हात, तिने त्याच्या मांडीवर ठेवलेला हात, हे सगळं त्याला आठवत होतं आणि तो गालात हसत होता. आणि रात्र खूप झाली होती तरी त्याला झोप येत नव्हती. आता तो डोक्याखाली एक हात घेऊन एका कुशीवर झोपला आणि त्याला समोरून साहेब अशी हाक ऐकायला आली. त्यानं डोळे चोळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. मग त्यानं हसून कूस बदलली. दुसरा हात डोक्याखाली घेऊन दुसऱ्या कुशीवर झोपला तर तिथूनही तीच त्याला दिसली आणि साहेब अशी हाक ऐकू आली. मग कधी उशी अंगाखाली घेऊन तो पालथा झोपायचा, कधी उशी पोटावर घेऊन छताकडे बघत झोपायचा. पण कसंही झोपा, त्याच्या डोळ्यासमोरून पद्मिनी हलत नव्हती. सारखी तीच दिसायची, सुंदर, हसरी, निरागस, साहेब अशी गोड हाक मारणारी. आणि त्यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि बेडवर उठूनच बसला, मांडी घालून. तर पुन्हा त्याच्या शेजारी बसलेली पद्मिनी म्हणाली, साहेब, झोप येत नाही का? काही होतंय का तुम्हाला? आणि विशाल म्हणाला, मिस पल्लवी, तुम्ही आणि इथे? पण तुम्ही का नाही झोपलात? पद्मिनी म्हणाली, कोणीतरी माझी खूप आठवण काढतंय असं मला वाटलं म्हणून आले. साहेब, मी तुमचं डोकं चेपून देऊ? आणि विशाल म्हणाला, हो. आणि तो तिच्या मांडीवर झोपला. तिने त्याच्या केसातून हात फिरवला आणि तिच्या नाजूक हाताने त्याचं डोकं चेपू देऊ लागली. आणि विशालला खूप शांत शांत वाटत होतं आणि त्याचा नकळत डोळा लागला. आणि आता पद्मिनी झाली गायब. तो तसाच बेडवर झोपला तर झोपलाच. आणि आता इकडे पद्मिनीला खूप उचक्या लागत होत्या. तिनं तिथंच ठेवलेलं पाणीसुद्धा पिलं, पण तिची उचकी थांबतच नव्हती. कोणीतरी तिची खूप आठवण काढत होतं असं तिला वाटत होतं. बहुतेक आई बाबा आठवण काढत असतील असं तिला वाटलं. पण इकडे विशाल जेव्हा झोपला तेव्हाच तिची उचकी थांबली आणि तिचं लक्ष विशालने दिलेल्या बॉक्सकडे गेलं. त्यानं तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक साडी दिली होती बहुतेक. आता तिला ती साडी बघण्याचा मोह झाला आणि तिनं ती साडी उघडून पाहिली. आणि वा, काही सुंदर साडी होती ती. गुलाबी रंगाचीच साडी होती. त्यानं तिच्या अंगावर त्या दिवशी तो रंग पाहिला. खूप उठून दिसत होता तो रंग तिच्या अंगावर. त्याला खूप आवडली होती त्या साडीमध्ये पद्मिनी आणि त्याच रंगाची साडी त्यानं आणली होती. नाजूक किनार असलेली ती साडी पाहून ती सुद्धा खुश झाली आणि मनातच म्हणाली, साहेब, तुमचा चॉईस खूप छान आहे आणि तुम्ही सुद्धा. असं म्हणून तिने तिच्याही न कळत ती साडी तिच्या गालाला लावली आणि त्या साडीच्या थंडगार स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभा राहिला. पुन्हा तिलाच लाज वाटली आणि तिने ती साडी ठेवून दिली. बाहेर पाऊस पडत होता. हवेत गारवा पसरला होता आणि थंडगार वारा अंगावर घेत पद्मिनी झोपी गेली. आता सकाळ झाली. दामिनी तशीच विवस्त्र अवस्थेत रुद्रला चिकटून झोपली होती. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे ते दोघे एकमेकांना जास्तच घट्ट मिठी मारून झोपले होते. आणि ती हळूच तिथेच बेडवर पायात पडली. तिची साडी उचलून हळूच निघणार इतक्यात त्यानं पुन्हा तिच्यावर झडप घातली आणि झटकन जवळ ओढून घेतली, मिठीत घेतली आणि म्हणाला, नको ना जाऊ, आज मला मनसोक्त झोपू दे तुझ्या मिठीत. ती म्हणाली, रुद्र, आज तुला जायचं नाही का? रुद्र म्हणाला, आज रविवार आहे, ऑफिस आणि बुकिंग दोन्ही बंद आहे, मग आजचा दिवस तरी माझं ऐकणार ना? असं म्हणत त्यानं तिला आणखीन तिच्या अंगावर पाय टाकून जेरबंद करून टाकली. आणि आता तिचा नाईलाज झाला. तीही काही वेळ तिथेच झोपली. त्याची झोप लागली आणि ती पुन्हा उठून आवरून बाहेर गेली.
विशालने दामिनीला फोन केला आणि म्हणाला, तू मिस पल्लवींची फाईल देणार होतीस, त्याचं काय झालं? पाठवायची आहे माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना. दामिनी म्हणाली, दादा, अरे इकडच्या डॉक्टरने ऑपरेशनची तारीख दिली आहे, त्यामुळे रुद्र म्हणतोय की आपण इथेच ट्रीटमेंट कंटिन्यू करू. तू एक काम कर, त्या डॉक्टरांना या डॉक्टरांचं नाव सांग आणि यांनी दिलेला सल्ला योग्य आहे का ते विचार. विशाल म्हणाला, ठीक आहे. मग दामिनीने त्याला त्या डॉक्टरांचं नाव सांगितलं. विशालने लगेच फोन करून सगळी चौकशी केली आणि पद्मिनीची ट्रीटमेंट योग्य ठिकाणी चालली आहे असं ते डॉक्टर म्हणाले. विशालनं पुन्हा दामिनीला फोन केला आणि म्हणाला, रुद्र म्हणतोय ते बरोबर आहे, ते डॉक्टरसुद्धा चांगलेच आहेत. मिस पल्लवींचं ऑपरेशन तिथंच होईल. आणि आता दामिनी म्हणाली, नशीब आता यावेळी तरी या दोघांचं एक मत आलं. आणि दामिनी म्हणाली, दादा, तुझे खूप खूप आभार बरं का, तू ताईसाठी खूप विचार करतोय रे. अरे इतकं कोण करतं कोणासाठी आजकाल, हो ना. आणि विशाल म्हणाला, मिस पल्लवी माझ्यासाठी कोणी नाहीत, तर त्या माझ्यासाठी खूप स्पेशल असं म्हणाला आणि जीप जाऊन गप्प बसला. आणि पद्मिनी म्हणाली, दादा का रे गप्प का बसला, बोल ना, काय म्हणत होतास? विशाल म्हणाला, काही नाही, पण फक्त त्या त्यांच्या पायावर उभा राहाव्या इतकं मला वाटतं. आणि दामिनी म्हणाली, आणि असं तुला का वाटतं? आणि विशाल म्हणाला, त्या मला खूप कारण त्या मला खूप रिस्पेक्ट देतात, त्या मनाने खूप चांगल्या आहेत आणि जी व्यक्ती मनाने चांगली असते त्यांचं सगळंच चांगलंच व्हावं असं मला वाटतं, असं तो एका दमात म्हणाला आणि फोन ठेवून दिला. आणि दामिनी खूप हसायला लागली आणि म्हणाली, खरं नाहीच ना बोलणार तू दादा, पण बोलशील लवकरच, तू खरं खरं बोलशील. आता रुद्रही उठला. त्यानं पुन्हा येऊन तिला किचनमध्ये मिठी मारली. तशी रुपाली, ए रुद्र वहिनी असं म्हणून पटकन आत आली आणि त्यांचा रोमॅन्स बघून पुन्हा बाहेर पळाली. आणि दामिनीसुद्धा खूप लाजले आणि रुद्र बाहेर पळून गेला. मग रुपाली आत आली आणि म्हणाली, मी आणि पंकज आता निघतो, उगीचच कशाला मिया बीबीच्या मध्ये मध्ये थांबायचं, हो की नाही? तुम्हाला आमच्यामुळं अडचण होत असेल ना? आणि दामिनी म्हणाली, गप्प बस ग, असं काही नाही, आणि त्याला आहे रोजची सवय, म्हणून आजही तो आला किचनमध्ये मिठी मारायला. रुपाली हसून म्हणाली, तेच तर म्हणते मी रुद्रवहिनी, की तुम्हा दोघांच्या रोजच्या सवयीमध्ये आमच्यामुळे व्यत्यय यायला नको, म्हणून आता आम्ही निघतोय. आणि दामिनी म्हणाली, बरं ठीक आहे, पण नक्की ये हां पुन्हा मला भेटायला. रुपाली म्हणाली, नक्की. आणि मग रुपाली आणि पंकज घरी निघून गेले. आता आजही रुद्र शेटच्या कामासाठी निघाला. तो दामिनीला म्हणाला, मला यायला खूप लेट होईल, काळजी करू नकोस. दामिनी म्हणाली, रुद्र तू पुन्हा निघालास, हे कधी थांबणार आहे? रुद्र म्हणाला, दामिनी माझा नाईलाज आहे ग, मला समजून घे ना. दामिनी म्हणाली, कसला नाईलाज, आज मला सांगच. आणि रुद्र म्हणाला, ऐक, हे बघ, मी हे काम खूप सफाईदारपणे करतो, पोलिसांपासून लपवून, आणि म्हणून शेटचं काम होतं, म्हणून तो कोणालाच इजा करत नाही. पण जर मी हे काम सोडलं आणि माझ्यापेक्षा कच्चा खिलाडी हे काम करू लागला तर तो पोलिसांना सहज सापडणार आणि शेट पोलिसांवर चिडणार. आणि काय होईल? पोलिसांचा काटा काढल्याशिवाय ते राहतील का, मला सांग. ते त्यांच्या मार्गातला अडथळा दूर करतील, एकतर अग्निहोत्रीची बदली करतील किंवा त्याला कायमचा मार्गातून दूर करून त्याच्या जागी त्यांच्या फेवर मला इन्स्पेक्टर आणून ठेवतील. पण ते त्यांचं नुकसान करून घेणार नाहीत. दामिनी, हा धंदा खूप वाईट आहे ग, हे मलाही कळतं, आणि माझी कितीही इच्छा असली तरी हा धंदा सोडायची, पण हा धंदा आता मला सोडत नाही. मी काय करू तूच सांग. आणि दामिनी तोंडावर हात ठेवून म्हणाली, रुद्र म्हणजे ते दादाला? रुद्र म्हणाला, हो, मला तुझ्या दादाची काम करण्याची पद्धत माहीत आहे, त्याच्या विचार करण्याची मजल कुठपर्यंत आहे, त्याच्या कामाची स्टाईल मला माहीत आहे, आणि मी त्याची चाल ओळखून त्याच्या पुढची चाल खेळून हे काम करतो, म्हणून मी त्याला सापडत नाही. आणि मी हे काम सोडलं तर नवीन माणूस इथे आला तर तुझ्या दादाचा जीव धोक्यात येईल. तुझ्या लक्षात येतंय ना? आता दामिनी तर घाबरून रुद्रच्या मिठीतच शिरली. तो म्हणाला, मला नाही काही होणार, डोंट वरी, आणि अग्निहोत्रीला काही होऊ नये म्हणून मला हे करावं लागेल, कारण तो तुझा भाऊ आहे. आणि दामिनी म्हणाली, पण रुद्र,
तुला तर दादाचा खूप राग येतो ना, तरीही तू त्याच्यासाठी इतकं सगळं करतोस. मला तर तुझं काही कळतच नाही. रुद्र म्हणाला, राग तर येतोच ग त्याचा, पण यात त्याचीही काही चूक नाही ना. तोही त्याची ड्युटीच करतोय. मला सगळं कळतं, पण कळून वळत नाही असं समज. आणि त्याचं रागवणं, त्याचं बोलणं कुठेतरी हक्काचं वाटतं. आणि आता रुद्रला त्याचं बोलणं हक्काचं का वाटतं हे दामिनीला माहीत होतं. चल येतो, अजिबात काळजी करायची नाही, विश्वास आहे ना माझ्यावर, असं म्हणून रुद्र निघून गेला. आणि दामिनी विचारात पडली. हा गुंता आता कसा सुटणार? भावाला वाचवायला जावं की नवऱ्याला? एकाला वाचवायला जावं तर दुसरा अडकणार. देवा, आता तूच याच्यातून मार्ग दाखव, असं म्हणून ती रुद्रची वाट बघत बसली. पण खूप रात्र झाली तरी तो आलाच नाही. आणि अचानक रात्री दामिनीचा फोन वाजला आणि ती खूप घाबरली.